भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवल्यानं रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी 20 मार्चला रात्री राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरं तर रुपाली चाकणकरांभोवती गेल्या काही महिन्यात वादाचं वलय सतत फिरत राहिलं होतं. अखेर त्यांच्यावर पदावरून पायउतार होण्याची वेळ आली. त्यामुळे आता त्या माजी अध्यक्ष ठरल्या आहेत. शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी आधी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीतच त्यांना राजीनामा देण्याचे आदेश मिळाले. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिला. खरं तर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देण्याचं कारण सध्याचं अशोक खरात प्रकरण हे केवळ निमित्त असलं तरी याआधी सुद्धा अनेक वाद, निर्णय आणि प्रकरणं अशी होती की ज्यामुळे रुपाली चाकणकर वादग्रस्त ठरल्या होत्या. पण आता चर्चा सुरू झाली आहे ती रुपाली चाकणकर यांना अटक होण्याची. याचबरोबर खरात प्रकरणात पुढची विकेट कोणाची पडणार याची. त्यामुळे खरात प्रकरणात आणखी काय काय घडण्याची शक्यता आहे हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक करून त्यांना धमकावून आणि गुंगीचं औषध देऊन अत्याचार करणं अशा गंभीर आरोपामुळे अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. आणि याच प्रकरणात जे फोटो समोर आले त्यातील काही फोटोंमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर स्वतः अशोक खरात यांच्यासोबत दिसत आहेत. खरातचे पाय धुताना, डोक्यावर छत्री धरताना आणि केक भरवतानाचे चाकणकर यांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला. यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची आणि नार्को टेस्टची मागणी केली. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी सुद्धा चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आणि शुक्रवारी सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी चाकणकर यांचे नाव न घेता तीव्र नाराजी व्यक्त केली आणि चाकणकर यांची पदावरून गच्छंती होणार हे स्पष्ट झालं. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सुद्धा शुक्रवारी दुपारीच रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या अशी माहिती माध्यमांमध्ये समोर आली होती. यानंतर रुपाली चाकणकर यांनी स्वतःची बाजू मांडणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिला. दरम्यान अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या सूचनाही पक्ष नेतृत्वाने केल्या आहेत. पण आता चर्चा सुरू झाली आहे ती रुपाली चाकणकर यांना अटक होण्याची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. तसंच जर पुढच्या 24 तासात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे. त्यामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण याआधी सुद्धा काही प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर या वादात सापडल्या होत्या. यामध्ये फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, त्याचप्रमाणे पुण्यातील वैष्णवी हगावणे या विवाहितेचा आत्महत्या प्रकरण, या दोन्ही प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे टीका झाली होती. मात्र सध्या गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांना चांगलीच कोंडीत पकडण्यात आलं. त्यामुळे चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं. दरम्यान अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट गेल्यानंतर आता पुढची विकेट कोणाची जाणार ही चर्चा सुद्धा जोर धरू लागली आहे. आणि यामध्ये चर्चेत असणारं मोठं नाव म्हणजे शिवसेना शिंदे पक्षाचे नेते दीपक केसरकर यांचं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी दीपक केसरकर यांच्या नावाचे संकेत दिले आहेत. दीपक केसरकर यांचे फक्त पुरेसे पुरावे मिळू द्या असं म्हणत दमनिया यांनी पुढचं टार्गेट आता केसरकर असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे भोंदू बाबांशी संबंधित असलेल्या इतर नेत्यांवरही कारवाईची मागणी तीव्र झाली आहे. कारण भोंदू अशोक खरात यांच्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे पक्षाचे अनेक मंत्री आणि नेत्यांनी हजेरी लावली होती. या मंत्र्यांचा खरातशी चांगला दोस्ताना असल्याचं समोर आलं आहे. तो इतका की खरातच्या मुलाच्या लग्नालाही अनेक नेत्यांनी हजेरी लावल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, माजी आमदार बबनराव घोलप, माजी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खुद्द केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनीही खरात यांच्या दरबारात हजेरी लावल्याचं
समोर आला आहे। दरम्यान या सगळ्यावर भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर सरकारच्या वतीने कारवाई करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल असं म्हटलं आहे। तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वतः जातीनं लक्ष घातलं आहे। त्यामुळे चाकणकर यांची विकेट गेल्यानंतर दीपक केसरकर यांची विकेट जाणार का आणि अशोक खरात सोबत दिसणाऱ्या भाजपच्या नेत्यांवरही कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान तुमच्या या सगळ्या प्रकरणावर काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।